एप्रिल 2022. सन 2022-23 हे वर्ष आपण नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहोत. या निमित्ताने आपल्या माध्यमिक विद्यालय उंटेवाडी शाळेने सुद्धा नामवंत माजी विद्यार्थ्यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. आज नामवंत माजी विद्यार्थी म्हणून आपणास माननीय श्री अमित सुधाकर वाणी हे लाभलेले आहेत. आज आपण व्याख्यानमालेचे 6वे पुष्प गुंफत आहोत. आजचे आपले व्याख्याते आपल्याच माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून सन 2013 मध्ये त्यांनी इयत्ता 10वी मध्ये उत्तम गुण मिळवून यश संपादन केलेले आहे. असे हे माननीय श्री अमित सुधाकर वाणी हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि प्रास्ताविक माझ्या ज्येष्ठ भगिनी सौ देशमुख यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. विद्या यशः सुखकरी हे ब्रीद वाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य अशा नाशिक एज्युकेशन सोसायटीचे हे शतक महोत्सवी वर्ष, तसेच माध्यमिक विद्यालय उंटवाडी या आपल्या शाळेलाही 35 वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून नामवंत माजी विद्यार्थ्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या शृंखलेत आज हे 6वे पुष्प गुंफत आहेत. शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी भारतीय नौदल अधिकारी श्रीयुत अमित वाणी, संस्था अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सूर्यकांत राळकर सर, तसेच उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, तसेच संस्था उपाध्यक्ष आणि शाळा समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंडे सर, संस्था कार्यवाह माननीय राजेंद्र निकम सर, संस्थेच्या या सर्व मान्यवरांच्या प्रेरणेने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम शाळेच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. संस्थेचे विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ आणि शिक्षक मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि सदस्य, तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय नरेंद्र मोहिते सर, उपमुख्याध्यापिका माननीय श्रीमती तुरेकर मॅडम, पर्यवेक्षक माननीय कापसे सर, तसेच माननीय सौ मोरोणे मॅडम, संस्था सहकार्यवाह आणि शिक्षक प्रतिनिधी माननीय मापारी सर, शाळा समितीचे व पालक शिक्षक संघांचे सर्व मान्यवर पदाधिकारी व सदस्य, तसेच ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व संस्था, आजी माजी पदाधिकारी, आजी माजी मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, संस्थेचे व शाळेचे सर्व हितचिंतक, या सर्वांचे मी शाळेच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करते. तसेच आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते आणि शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय श्री अमित वाणी, भारतीय नौदल अधिकारी, यांचेही मनापासून स्वागत आणि थांबते. धन्यवाद.
विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित सर्वजण, आजचे आपले जे पाहुणे आहेत ते अगदी विशेष असे पाहुणे आहेत. तुमच्यातलेच एक आहेत. त्यांच्याविषयी मला अधिक बोलायला फारच कौतुक वाटते. आजचे जे पाहुणे आहेत ते भारतीय नौदल अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. तसेच त्यांनी BSc इलेक्ट्रॉनिक हे शिक्षण पूर्ण केलेले असून आपल्या विद्यालयातून त्यांनी 10वी उत्तम गुणांनी यश संपादन केलेले होते. तसेच राष्ट्रपती स्काउट गाईड पुरस्कार, राज्यपाल स्काउट गाईड पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित आहेत. RYK कॉलेजमध्ये असताना NSS मार्फत राज्यस्तरीय पातळीवर 26 जानेवारी 2017ला पथसंचलनात सहभाग त्यांनी नोंदवलेला होता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक मला सांगावंसं वाटतंय की आजचे आपले जे सैनिक उपस्थित आहेत, खरं तर हिमालय पर्वत जसं आपल्या भारताचं संरक्षण करतात, अटळ राहून सगळ्या परिस्थितीवर मात करतात, भारतातील प्रत्येक राज्याचं ते संरक्षण करतात, त्याचप्रमाणे असे काही आपले सैनिक जे आहेत की ते देशाचे संरक्षण करण्यासाठी अग्रेसर असतात. आजचे पाहुणे सुद्धा असेच पुन्हा पुन्हा त्यांनी खूप यश संपादन केलेले प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि त्या पद्धतीने ते सुद्धा आपल्या देशप्रेमाखातर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आत्ताचे अधिकारी जे आहेत अमित वाणी, हे आता सध्या विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे SBCC म्हणजे शिप बिल्डिंग सेंटरमध्ये कार्यरत आहे आणि सध्या ते न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपले जे पाहुणे आहेत माननीय श्री अमित वाणी यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी त्यांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. सादर प्रणाम करू. धन्यवाद मॅडम. नमस्कार, मी अमित सुधाकर वाणी माझ्या सर्व गुरुजनांना सादर प्रणाम करून व्याख्यानमालेचे हे 6वे पुष्प गुंफण्यास सुरुवात करतो. संस्था अध्यक्ष प्राचार्य श्री सूर्यकांत रहाळकर सर, संस्था उपाध्यक्ष प्राचार्य श्री दिलीप फडके सर, तसेच श्री चंद्रशेखर मोंडे, उपाध्यक्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक, जे आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहिते सर व शालेय पदाधिकारी यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. खास करून पत्की मॅडम आणि कर्डिले सर या दोघांनी, विशेषतः सुट्टीवरती कधी येतोय अमित तू, कधी येतोय कर्डिले सर मॅडम, दोघांचे सतत फोन चालत असायचे आणि आज तो योग घडून आला आणि त्यामुळे मला ही संधी मिळाली. मी माझ्या व्याख्यानमालेला सुरुवात करतो. खरं तर आम्ही फील्डवरती काम करणारी माणसं, फील्ड म्हणजे युद्धभूमीवरती काम करणारी माणसं असल्याने भाषण देणं हे आमचं काम नाही. पण माझ्या शाळेतल्या लहान भावंडांना ज्या अडचणी, जी ठेच मला आलीत किंवा माझ्या करिअर, माझ्या वाटचालीमध्ये ज्या गोष्टी मला अडल्यात त्या त्यांना येऊ नयेत म्हणून हे एक छोटेसे मार्गदर्शन देण्याचा माझा प्रयत्न असेल. माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेबद्दल सांगायचे म्हटले इयत्ता 5वी मध्ये मी या शाळेत ऍडमिशन घेतलं आणि त्यावेळेस माझीच पहिली बॅच होती सेमी इंग्लिशची. सेमी इंग्लिश माझ्या बॅच पासून स्टार्ट झालेलं होतं. मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी अ आणि ब ह्या 2 इयत्ता असायच्या सेमीसाठी, त्यावेळेस मी ब तुकडीमध्ये होतो. आणि ज्यावेळेस आमचे पेपर व्हायचे, घटक चाचणी, सहामाही वार्षिक परीक्षा, त्यावेळेस विज्ञान आणि गणित हे 2 विषय इंग्लिशमध्ये असायचे, जे आपण लहानपणा 4थी पर्यंत मराठीत शिकलेलो असायचो. ज्यावेळेस इंग्लिशचा पेपर द्यायचो त्यावेळेस वर्गामध्ये आम्ही सेमीच्या विद्यार्थ्यांना एक मराठी इयत्तेचा ही प्रश्नपत्रिका असायची आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाकावरती फिरवली जायची. ती प्रत्येकाकडे यायची की तुम्हाला जे जे इंग्लिशचे शब्द अडलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित ऐकावे, त्याच्यातनं बघावे आणि समजून घ्यावे. त्यावेळेस माझ्या बेंचच्या मागे जो विद्यार्थी परीक्षा देत होता त्याकडे ती आलेली होती आणि मला घाई झाल्यामुळे मी मागे मान वरून बघितलं आणि त्यावेळेस सुपरविजनला मॅडम होत्या वैशाली कुलकर्णी, पंडित मॅडम. त्यांनी जागेवरती आल्या आणि पटकन एक गाळात वाजवली की त्यांना असं वाटलं की हा विद्यार्थी त्याला काहीतरी विचारतोय
त्या शिकवणीतनं एक गोष्ट मॅडमांनी सांगितली की पेशन्स, संयम किती महत्वाचा असतो. ती प्रश्नपत्रिका तुझ्याकडे येणारच आहे. हा शाळेतला सगळ्यात मोठा आणि पहिला प्रसंग म्हणता येईल की ज्या प्रसंगाने मला संयम शिकवला. त्यानंतरून शाळेत वाटचाली चालूच होती. इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी एक एक इयत्ता पुढे जात असणं. 8वी मध्ये संस्कृत हा विषय आला. हिंदी कोणासाठी होतं, कोणासाठी संस्कृत होतं. संस्कृतचं काही एक नॉलेज नाही. त्यावेळेस संस्कृत टीचर होते आमच्या पत्की मॅडम. आणि मला एक सवय होती, मी लहानपणापासून खूप जिज्ञासू म्हणता येईल किंवा खूप क्युरियस आहे. मला विद्यार्थी मित्रांना हे सांगायला आवडेल की आपण कोणती एखादी गोष्ट आपल्याला अडते तर आपण ती विचारायला जर गेलं, त्यावेळेस संस्कृत शिकवायचे मॅडम आणि खूप साऱ्या गोष्टी मला अडत होत्या. मी त्यांना जाऊन त्यावेळेस विचारायचो. आपण म्हणतो की शाळेत शंकांचं निरसन होत नाही. प्रत्येक गोष्टीचं निरसन त्यावेळेस होत होतं. 8वी असो 9वी असो, 9वीला मराठीसाठी साळवे मॅडम असतील, 10वीला गणितासाठी आम्हाला घिगे मॅडम असतील, पेटकर मॅडम असतील. माझं इंग्लिश खूप कच्चं होतं 10वी येत असताना. मी वैयक्तिकरित्या ऑफ लेक्चर असतील त्यांना जाऊन विचारायचो. म्हणजे ह्या प्रसंगात मी विद्यार्थी मित्रांना हेच सांगू इच्छितो की आपण प्रयत्न केले तर नक्कीच वाट मिळते. इयत्ता 9वीत असताना मी राज्यपाल, राष्ट्रपती स्काउट गाईड या 2 परीक्षांबद्दल ऐकलं. मी थोडी त्याबद्दल माहिती घेत गेलो. मलाही प्रत्येक गुरुजनांकडनं त्याबद्दल माहिती मिळाली. शाळेत असताना मी राज्यपाल स्काउट गाईड उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी कॉलेजला गेलो. त्यावेळेस राष्ट्रपती स्काउट गाईड ही परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यावेळेस एक कुठेतरी मला म्हणता येईल माझी जिद्द किंवा चिकाटी कमी पडली. राष्ट्रपती स्काउट गाईड परीक्षा ज्यावेळेस मी पास झालो, त्यावेळेस मला राष्ट्रपती भवनात जाण्याची संधी मिळाली असती. त्यात मी कुठेतरी माझे प्रयत्न किंवा संस्थेच्या ह्याच्यात कमी पडल्यामुळे मी तिथपर्यंत जाऊ नाही शकलो. पण ह्या प्रसंगाने मला सगळ्यात मोठा जीवनातला धडा दिला की जीवनामध्ये जिद्द आणि चिकाटी किती महत्वाची आहे. आपण म्हणतो प्रत्येक पालकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक गुरुजनांना एक शंका येत असतात विद्यार्थ्यांच्या बाबतीत की शाळेत अभ्यासासाठीच जातोय तर त्याने वक्तृत्व, एनसीसी, राष्ट्रपती स्काउट गाईड ह्या गोष्टींमध्ये का म्हणून जावं. तर ह्या गोष्टींचा फायदा इनडायरेक्टली आपल्याला आपल्यामध्ये जी स्टेज डेअरिंग असते, वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज शाळेत, राज्यपालसाठी मी इथून पुण्याला गेलो होतो परीक्षा द्यायला. शाळेतच असताना तुम्ही 4 दिवस घरापासून लांब राहणं, बऱ्याच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत एक कॉम्पिटिशन जी असते स्टेट लेवलची, ह्या गोष्टीची शिकवण आणि ही सगळी संधी आपल्याला शाळा देत असते. तर यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. हॅलो. बेसिकली बघायला गेलं तर आपल्या सर्वांना देशाबद्दल खूप प्रेम असते. आपण ते छोट्या छोट्या कृतीतनं व्यक्तही करत असतो. परंतु हे प्रेम व्यक्त करण्याची सेवा ही सर्वांनाच, हे जे काही देशाबद्दलचं प्रेम आहे हे व्यक्त करण्याची ही संधी ही प्रत्येक नागरिकाला, प्रत्येकाला ही मिळतच नसते. आपल्याला असं वाटतं देशाची सेवा करणं म्हणजे फक्त सैन्य दल. आपल्या डोक्यात हीच कन्सेप्ट आहे. पण खरं तर भारतीय सैन्य दल म्हणजे नेमकं काय? इंडियन डिफेन्स फोर्स, आर्म फोर्सेस म्हणतो, हे म्हणजे काय? हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे आपल्यासाठी, पालकांसाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी. भारतीय सैन्य दल म्हटलं तर आपल्या पुढे एकच उत्तर येतं, इंडियन आर्मी. इंडियन आर्मी ही व्यतिरिक्त आपल्याकडे काही बऱ्याच फोर्स आहेत. याबद्दल आपल्याला कोणाला कल्पनाच नाही किंवा आपण त्या गोष्टीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत नसतो. मला या गोष्टीवरती थोडं बोलायला आवडेल. आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने 3 मेन सैन्य दल आहेत. भारतीय भूदल, वायुदल आणि नौदल. म्हणजेच इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स या तिघांचं कामाचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. आणि इंडियन नौदल म्हणजे इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स याला आपण ट्राय फोर्सेस सर्व्हिसेस म्हणतो, 3 डायमेन्शनल फोर्स. कारण या फोर्स अशा आहेत, या जमीन, पाणी आणि वायू या तिघ गोष्टीवरती काम करतात. याही व्यतिरिक्त, या तिघ दलांच्या व्यतिरिक्त अर्धसैनिक बल हा एक आपल्या भारताकडे एक प्रकार असतो, ज्याला आपण पॅरामिलिटरी फोर्स म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने 10 फोर्सेस येतात. CISF, CRPF, BSF, ITBP, SSB इत्यादी बऱ्याच फोर्स येत असतात.
आता आपल्या सगळ्यांना माहिती ह्या फोर्स, पण प्रश्न येतो इथपर्यंत जायचं कसं? सगळ्यांना जाण्याची संधी असते. एक वर्दीतलं जे आकर्षण असतं, युनिफॉर्म सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, एक वर्दीतला माणूस बघितला, मग ती पोलीस सेवा असो का देशाची सेवा असो, संरक्षण खात्यातली, पण ही मिळवायची कशी? हा आपला बेसिक प्रश्न आहे. आणि यासाठी आपल्याला एक प्रामुख्याने व्यवस्थित मार्गदर्शन हे मिळत नसतं. तर मी त्याबद्दल थोडंसं सांगतो. एक 12वी नंतरून आपल्याला ह्या तिघ सैन्य दलांमध्ये जाण्यासाठी संधी उपलब्ध असते. एनडीए नावाची एक्झाम ही सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण एनडीए म्हणजे नेमकं काय? एनडीएच्या अपॉर्च्युनिटीज गेल्यानंतर त्या व्यतिरिक्तही आपल्याकडे काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? ह्या गोष्टीबद्दल आपण प्रयत्नच कळत नाही किंवा माहिती मिळवत नाही. त्यामुळे आपल्या मराठी किंवा महाराष्ट्राच्या लोकांचा खूप कमी प्रमाणात ह्या गोष्टीमध्ये रेशो आहे. तर मी तुम्हाला डिटेल्स एक्झाम बद्दल सांगतो. एनडीए ही जी एक्झाम असते, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ह्या एक्झामसाठी प्रामुख्याने आपल्याला 11वी-12वी सायन्स हवं. सायन्स नंतरून तुम्ही या एक्झामला अपियर होऊ शकतात. आता आपली एक सगळ्यात मोठी चूक जी मला ती एक्झाम देताना फेस झाली. आपण ज्यावेळेस इयत्ता 8वीतनं 9वीला जातो, 9वीतनं 10वीला जातो, 10वीतनं 11वीला जातो. मागच्या वर्षी इयत्ता संपली, 1 मेला आपण पुस्तकं पेटीत पॅक करतो किंवा कुठेतरी जाऊन विकून येतो किंवा कोणाला तरी देऊन टाकतो. आपल्याला हे कळतच नाही की जो न्यूटन्सचा लॉ आपण 9वीला शिकलेलो आहे तोच आयुष्यभरासाठी कामात येणार आहे किंवा भविष्यातही तो येणार आहे. सगळ्यात मोठे असलेला ड्रॉबॅक आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करताना की आपण प्रत्येक कन्सेप्ट म्हणजे एनडीए साठी मी तर म्हणेल 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी ह्या वर्षाच्या ज्या कन्सेप्ट असतात, जसं आपण IIT साठी तयारी करतो, ह्या खूप क्लिअर हव्यात. ह्या खूप गरजेची गोष्ट आहे आपल्याला. आत्ताच्या घडीला एनडीए ही फक्त मुलांसाठी होती, पण 2022 पासून एनडीए ही मुलींसाठी ही संधी उपलब्ध चालू झालेली. आता एनडीएचं स्वरूप काय असतं, ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळेल. पण एनडीए जर नाही झाला आपल्याकडनं, तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय ऑप्शन्स आहे? आपल्याकडे 10+2 बीटेक एंट्री असतात, ज्यातनं आपण सिलेक्शन झालं 12वी बेसिसवरती. आपल्याला ग्रुप हवा असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. त्यातनं आपण सिलेक्ट झालो तर आपण टेक्निकल एंट्रीजसाठी डिफेन्समध्ये सिलेक्ट होतो. त्यात तुम्ही आर्मी, वायुदल, एअरफोर्स आणि नेव्ही या तिघ दलांमध्ये तुमची निवड होते. त्यात तुम्हाला मध्ये ट्रेनिंग दिलं जातं आणि बी ॲज अ इंजिनियर तुम्ही पुढे वर्क करतात. याही 2 संधी गेल्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर आपल्याकडे CDS, तुम्ही इंजिनिअरिंगला असणार तर SSC शॉर्ट सर्व्हिस कमिशन, ज्याला ग्रॅज्युएशन एंट्री म्हणतो आपण, ह्या संधी असतात. ह्या सर्व संधी ह्या वर्ग अ राजपत्रित अधिकारी म्हणजे ज्याला आपण क्लास 1 गॅजेटेड अधिकारी म्हणतो, ह्या ते लेवलच्या आहेत. परंतु ह्या नाही झालं तर मग ऑप्शन्स काय आपल्याकडे? कारण फोर्समध्ये तर 2च रँक्स असतात, एक ऑफिसर कॅडर आणि एक JCO. ऑफिसर्स दीज आर द कमिशनिंग ऑफिसर्स आणि एक नॉन कमिशनिंग ऑफिसर असतात, ज्यांना आपण JCO म्हणतो, ज्युनियर कमिशनिंग ऑफिसर. तर यासाठी जाण्याची संधी काय? तुम्हाला नौदल आणि वायुदलात जायचं असेल तर सायन्सच हवं. तुम्ही 12वी नंतरून याचे फॉर्म सुटतात, त्यात तुम्ही अपियर करू शकतात. ती एक छान संधी आहे. आर्मीसाठी तुम्हाला सायन्स नसलं, कॉमर्स नसलं, म्हणजे आर्ट्स राहिलं तरी तुम्ही तिघ फील्ड मधले लोक आर्मीसाठी अपियर असतात. या सगळ्या झाल्या सैन्य दलातल्या एंट्री. परंतु आपल्याला जायचं होतं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे माझ्याकडनं झालंच नाही. मी खूप प्रयत्न केले. कारण या गोष्टीतनं माणूस हा क्षुल्लक गोष्टीवरनं रिजेक्ट होत असतो. कुठे पॉईंट पर्सेंटमध्ये तुम्ही फिजिकली अनफिट झाले, कुठे आय प्रॉब्लेम आला, कुठे काय हाईट प्रॉब्लेम आला. हे नाही झालं तर आपल्याकडे दुसरे पर्याय काय? तर पॅरामिलिटरी फोर्स. पॅरामिलिटरी फोर्स जसं मी सांगितलं, आपल्याकडे 10 अर्धसैनिक बल आहेत. त्यांचा क्रायटेरिया हा वेगळा असतो. त्यांच्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन बेसवरती एक्झाम देतात. परंतु हेही नाही झालं तरी आपल्यासाठी सैन्य दलाने अजून एक उत्तम संधी दिलेली. त्याला आपण टेरिटोरियल आर्मी म्हणतो. ज्या आर्मीमध्ये वर्षातले असतात, त्यामध्ये फक्त तुम्हाला 2 महिने ही देशाची सेवा करायची. 10 महिने तुम्ही सर्वसामान्य सिव्हिल माणसासारखं राहू शकतात. तुम्ही जिथे आहात, जे आहात ते काम करू शकतात. टेरिटोरियल आर्मी ही ग्रॅज्युएशन बेसिसवरती असते, ज्यात तुम्ही आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक SSB सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ही एक 5 दिवसाची इंटरव्ह्यू पास करून तुम्ही त्यात जॉईन होऊ शकतात. त्यानंतरून ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग, ट्रेनिंग हे सगळं झाल्यानंतर वर्षातनं फक्त 2 वर्ष तुम्हाला सेवा करायची देशाची, बॉर्डरवरती राहायचंय. परत तुम्ही आपल्या घरी येऊन सगळं काही सुरळीत आपल्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू शकता. या सगळ्या झाल्यात एक्झाम्स. परंतु ह्या एक्झाम्स आपल्याला डायरेक्ट 12वीला जाऊनच द्यायच्या आहे का? त्यासाठी आपल्याला आत्तापासून काय तयारी करायला हवी? शाळेसाठी म्हणजे शाळेपासून असो किंवा 12वीच्या आधी असो किंवा लहानपणापासून. जसं आपल्याला प्रत्येक पाल्याला, प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती IIT
IIT ला जायचं म्हणजे काय आपल्याला कोट्याला जाणं गरजेचं आहे किंवा असं असं करणं हे क्लास लावणं. परंतु ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण शाळेपासून काय करू शकतो? आपल्या शाळेमध्ये जसं NCC, मी ज्यावेळेस इयत्ता 8वीला होतो माझ्यानंतर मी खूप प्रयत्न केले. माझ्या वेळेस NCC नव्हतं. मी 9वीत गेलो आणि शाळेत NCC आलं. तर आपल्या ज्या विद्यार्थ्यांना 8वी इयत्तेपासून संधी आहे NCCची, त्यांनी NCC जॉईन करावं. RSP झालं, स्काउट गाईड झालं. ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक डिसिप्लिन लाईफ जी असते, जी आपल्याला सैन्य दलात जाण्यासाठी जी गरजेची असते. सैन्य दलासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे. इंडियन आर्म फोर्सेस ज्या असतात त्यांना हवा असलेला व्यक्ती ते चूज करतात आणि त्यांना हवा असलेला व्यक्ती ते घडवून घेतात. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. तर आपल्याला ते बनण्यासाठी आपण लहानपणापासून काय करू शकतो? आपण इथे तर सगळं काही बॉर्डर सारख्या गोष्टी नाही करू शकत. तर आपली छोटी छोटी ऍक्टिव्हिटी काय? आपण फिजिकल गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणं शाळेत असताना, किंवा एक सामान्य गोष्ट आहे, आपल्याला शाळेमध्ये कोणीतरी शिक्षकाने अंगठे पकडायची शिक्षा दिली, तर विद्यार्थ्यांना वाटतं मला ही शिक्षा दिली. पण यातनं आपले डेव्हलपमेंट होणार आहे, याला जर आपण पॉझिटिव्ह वेने घेतलं तर ती शिक्षा नसून त्यातनं डेव्हलप होणारी गोष्ट काय? तर आपली फिजिकल स्ट्रेंथ किती आहे, आपण किती वेळ वाकून उभं राहू शकतो, किती वेळ आपल्यात पेशन्स आहे, आपण अंगठ्याला हात लावून उभं राहू शकतो किंवा हातावर बाकावरती उभं राहून आपल्याला हात सांगितलं. तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आत्ताच्याच वयापासून पॉझिटिव्ह घेतल्या तर या गोष्टीचा नक्कीच आपल्याला भविष्यात फायदा होतो. किंवा आपल्याला पनिशमेंट दिली, वर्गातनं जाऊन तू ग्राउंडला एक राऊंड मारून ये, किंवा खेळाच्या तासाला आपल्याला सांगितलं जातं तुम्ही सगळ्यांनी पळायचंय. आपण या गोष्टी करत नाही शाळेत असताना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या इयत्ता 12वीला गेल्यानंतर फेस कराव्या लागल्या. मला असं वाटतं की आपल्या आजच्या छोट्या पिढीने किंवा माझ्या भावंडांना या गोष्टींची अडचण येऊ नये म्हणून मी या गोष्टी सांगतोय की आपण लहानपणापासून ह्या गोष्टींवरती प्रयत्न करायला हवेत. फिजिकल एक्सरसाइज झाली, बुक रिडिंग झालं, इंग्लिश न्यूजपेपर वाचन झालं, इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन झालं, शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असते. मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मला स्टेज डेअरिंग ही गोष्टच म्हणजे खूप फिअर होता. मलाही खूप वेळा वाटायचं प्रोग्राम्स होतात, स्टेजवर जाऊन बोलावं. आपल्याला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही वाटतं आपल्या मुलांनी जाऊन बोलावं. त्यासाठी पालकांनीही विद्यार्थ्यांनीही दोघांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. कारण शिक्षक जे असतात शाळेत हे आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठीच असतात. कोणी शिक्षक किंवा विद्यार्थी हसत नसतो ज्यावेळेस आपण स्टेजवर जातो. एकदा असतील, दोनदा असतील. पण तिसऱ्यांदा जी डेअरिंग येते, जी मला BSc ला गेल्यानंतर मला कळालं. ज्यावेळेस मी इंडियाच्या SSBत रिजेक्ट झालो, ज्यावेळेस मला स्टेज डेअरिंग किंवा मुलांसोबत बोलणं, आपला पॉइंट व्यक्त करणं ह्या गोष्टी येतच नव्हत्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्याची जिद्द होती. आणि आपण ज्यावेळेस शाळेत असतो, कोणतेही शिक्षक असे नसतात की आपल्याला कधी प्रोत्साहित करत नाही. आपण एक थोडा इनिशिएटिव्ह घेतला, हे सगळे आपल्यासाठीच आहेत. तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीवरती वर्कआउट करायला हवं शाळेत असताना. तर नेमकं सैन्य दल, आपल्या सगळ्यांमध्ये एक गैरसमज हा असतो की मिलिटरी म्हणजे काय, फक्त बॉर्डरवरती जाणं आणि गोळ्या मारणं आणि युद्ध करणं. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हा माझ्याही पालकांचा होता आणि इथे बसलेल्या किंवा जे कोणी मला बघताय त्यातल्या बऱ्याचशा पालकांचा आहे. आज 21व्या शतकातही आपल्यामध्ये हाच आहे की उद्या युद्ध झालं तर काय, मिलिटरी म्हणजे फक्त बॉर्डरवर जाणं आणि रोज फायरिंग करणं. तर मिलिटरी म्हणजे नुसती हीच गोष्ट नसून तर त्यामध्ये आपल्याला मिळणाऱ्या संधी काय काय असतात, मी या गोष्टीवरती थोडं बोलू इच्छितो. एक ऑर्गनाइज सर्व्हिस, इंडियन आर्म फोर्सेस ही एक ऑर्गनाइज सर्व्हिस आहे. जसं एक UPSC आपण जे म्हणतो, जे काही कॅडर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट किंवा व्हॉट एव्हर डिपार्टमेंट, हे सगळे एक ऑर्गनाइज केलेले एक विशिष्ट पद्धतीने चालत असलेले डिपार्टमेंट असतात, ज्यामध्ये आपल्याला एक ठराविक काळासाठी फील्ड वरती जावं लागतं. ठराविक काळानंतर आपण पीस वरती येतो आणि प्रत्येक वेळेला आपल्याला युद्ध, गोळी आणि बंदूक, लढाई ह्याच गोष्टी करायच्या नसतात. मला सर्व्हिसला जाऊन 5 वर्ष झाले, माझ्याही मनात तीच भीती होती की ट्रेनिंग मध्ये या गोष्टी मी करतोय, पुढे ह्याच गोष्टी असतील का. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, ज्यावेळेस आपण एक वर्दीत म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिस ज्यावेळेस आपण जॉईन करतो त्यावेळेस एक ट्रेनिंगचा पार्ट असतो. या ट्रेनिंग मध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात ज्या आपण बाहेर राहून सोशल लाईफ मध्ये राहून शिकू नाही शकत. जसं की स्टेज डेअरिंग, आपण काय आहोत, आपण काय करू शकतो, किंवा आपल्यात काय काय पोटेन्शियल आहे, कॅपेबिलिटीज काय आहे आपल्या. तुम्हाला घोडेस्वारी झालं, हॉर्स रायडिंग, फायरिंग, या सगळ्या गोष्टी तिथे ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात. तुमची फिजिकल एक्सरसाइज किंवा एक डे टू डे लाईफ मध्ये आपण प्रत्येक व्यक्ती ही
धावपळ करत असते आणि प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्न करतोय. आजच्या घडीला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कोणाचंही दैनंदिन शेड्यूल मेंटेन होत नाही. सगळेजण त्यासाठीच फाईट करताय. परंतु देश सेवा, स्पेशली सैन्य दलातली, ही एक अशा प्रकारची सेवा आहे की जिथे आपल्याला डिसिप्लिन, सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापासून हे ट्रेनिंग मध्ये आपल्याला शिकवलं जातं. तुम्हाला किती वाजता उठायचंय, तुम्हाला युनिफॉर्म कशा पद्धतीने घालायचा आहे, तुम्हाला बोलायचं कसं आहे, कोणाचा आदर कसा करायचा आहे. कारण तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करताय. तुमच्यावरती भारतातले जनता, भारतातली नागरिक हे सगळे अवलंबून आहेत. तर तुमच्यावरती काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला मध्ये जाऊन या अनुभवायला मिळतात. म्हणजे ही जी आपली एक चुकीची कन्सेप्ट आहे की मिलिटरीत जाणं किंवा फोर्समध्ये जाणं म्हणजे फक्त फायरिंग किंवा बॉर्डरवरती डिप्लॉय राहणं, ही सगळ्यात चुकीची कन्सेप्ट आहे. हा गैरसमज प्रत्येकाने दूर करावा. त्यानंतरून मिळणाऱ्या संधी, आज सगळ्यांना माहिती की 21वे शतक हे टेक्नॉलॉजीचं शतक आहे आणि सैन्य दलही ही टेक्नॉलॉजीच्या विदाऊट नाही. ते टेक्नॉलॉजी इथेही खूप बिल्टअप झालेली आणि खूप फास्ट पद्धतीने जी काही टेक्नॉलॉजी येते ती आपल्याकडे येते सैन्य दलांमध्ये. मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगू इच्छितो. ज्यावेळेस मी जॉईन झालो फोर्समध्ये, सगळ्यात पहिले माझं ट्रेनिंग सेंटर होतं INS चिल्का, इंडियन नेव्हल शिप चिल्का. हे एक ट्रेनिंग सेंटर आहे जे भारतामध्ये उडीसा राज्यात चिल्का या गावी स्थित आहे. इथे आम्ही जे काही भारतातनं सगळे सिलेक्ट झालेले विद्यार्थी असतो, हे एक ट्रेनिंगसाठी जातो. तिथे आम्हाला सगळ्यांना सैन्य दलात कसं वागायचं, सैन्य दलाचे नियम काय, इथे रुटीन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे शिकवल्या जातात. जे आपण टीव्हीत बघतो की एक मिलिटरीची लाईफ कशी असते. कारण एक सर्वसामान्य आलेला व्यक्ती, त्याला एक मिलिटरीच्या फॉर्म मध्ये बसवायचं किंवा एक शेप मध्ये आणायचंय, त्यासाठी त्याला एक ट्रेनिंग गरजेचं आहे. ते जे बेसिक ट्रेनिंग असतं आमचं तिथे होतं. त्यानंतरून तुमच्या मध्ये जाऊन एक्झाम्स होतात. तुम्हाला जे काही शिकवलंय त्या एक्झाम्सच्या बेसिसवरती, आधारीवरती खूप सारे मध्ये डिपार्टमेंट्स असतात. इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग, मेटलर्जी म्हणजे हवामान खात्याबद्दल, मग तुमचं एव्हिएशन डिपार्टमेंट झालं, मग यामध्ये स्पेशल फोर्सही असतात. यात मी एक गोष्ट क्लिअर इच्छितो सगळ्यांना की आपल्याला असं वाटतं की हा कमांडो आहे किंवा एखादा आर्मी पर्सन हा सियाचीन वरती कसं काय डिप्लॉय झालेला आहे. मला डायरेक्ट आर्मी जॉईन करून सियाचीन वरती नाही जाता येणार का? मला डायरेक्ट आर्मी जॉईन करून पाकिस्तान बॉर्डरवरती नाही जाता येणार का? मला नौदल जॉईन करून डायरेक्ट USA ला नाही जाता येणार का? एअरफोर्स जॉईन करून मी डायरेक्ट रफेल नाही उडवू शकत का? मिग नाही उडवू शकत का? तर ह्या गैरसमज मलाही जाण्याच्या आधी होते. परंतु ह्या सगळ्या संधी ज्यावेळेस आपण सैन्य दलात जातो, त्यावेळेस आपल्याला ह्या संधी चालून येतात आपल्याकडे. आपल्याला ह्या संधी चालून आल्यानंतर आपल्याला चॉईस करायचं असतं किंवा आपली जिद्द चिकाटी, जसं मी तुम्हाला सांगितलं, शाळेत मला ही गोष्ट शिकवली स्काउट गाईडच्या वेळेस, किंवा जो संयम मी शिकलो, शिक्षकांनी मला जो शिकवला, ह्या सगळ्या गोष्टी संयमाने आपल्याला कशा फेस करायच्या आहे, की माझ्या बरोबरचा हा कमांडो सिलेक्शन साठी चाललेला आहे, मग मी डायव्हिंग साठी कसा जाऊ शकतो, मी सध्या सबमरीन आहे, तर मी ह्यासाठी कसा जाऊ शकतो. एकदा तुम्ही सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर तुमच्यापुढे सगळे ऑप्शन्स ओपन असतात. मी सर्व्हिस जॉईन केल्यानंतर मला इंजिनिअरिंग हे क्षेत्र मिळालं, मरीन इंजिनिअरिंग. त्यानंतर माझी सेकंड पोस्टिंग ही INS शिवाजी लोणावळा, इथे मरीन इंजिनिअरिंगचं भारतातलं खूप मोठं क्षेत्र आहे, तिथे माझी झाली. मी तिथे मरीन इंजिनिअरिंग, मरीन क्षेत्र काय असतं शिप क्षेत्रातलं, त्याबद्दल मी सगळं काही नॉलेज मिळवलं. त्यानंतर मला फर्स्ट पोस्टिंग मिळाली INS विक्रमादित्य. हे भारतातलं एअरक्राफ्ट कॅरियर आहे. आपण सगळे ऐकत असतो. आता 2-3 दिवसापासून एक लेटेस्ट न्यूज चाललेली आहे INS विक्रांत बद्दल. मग INS विक्रमादित्य, INS विराट, INS विक्रांत, हे जे गोष्टी नवीन कमिशन्स होत आहेत ते ह्या म्हणजे काय, INS म्हणजे नेमकं काय, INS म्हणजे इंडियन नेव्हल शिप, भारतीय नौसेना पोत. तर ह्या सगळ्या विक्रमादित्य, विक्रांत ह्या गोष्टी काय आहेत, मीही टीव्हीवर बघितलेल्या होत्या. पण मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस मी एअरक्राफ्ट कॅरियर, म्हणजे ज्यावरती आपल्या भारताची सगळ्यात मोठे आपण विमानं, युद्ध विमानं जे असतात ते आपण घेऊन कॅरी करू शकतो, ही बघण्याची संधी मला मध्ये मिळाली. मी तिथेच थांबून न राहता माझ्या जिद्द, जी मी तुम्हाला बोललो, जिद्द जी होती ती मला झोपू देत नव्हती, की मला एक स्पेशल फोर्स मध्ये जायचंय. मग मी कमांडो बनू शकतो का, मग मी डायव्हिंग मध्ये जाऊ शकतो का, मग मी सबमरीन मध्ये जाऊ शकतो का, ज्याला आपण पाणबुडी म्हणतो मराठीत, जी पाण्याखाली जाते पेट्रोलिंग करताना. पाण्याखालून आपण दुसऱ्या देशांमध्ये जातो, तिथे आपण बॉर्डरवरती पेट्रोलिंग करतो, मग मी त्याच्यात जाऊ शकतो का. ही गोष्ट मला खूप त्रास देत होती की मी का नाही जाऊ शकत. त्यासाठी मी मध्ये जाऊन प्रयत्न कसे केले. जसं मला पहिल्यापासून सवय होती फोर्समध्ये जाण्याच्या आधी, एक म्हणजे
खूप प्रश्न विचारण्याची जिज्ञासू वृत्ती जी होती ती मला मध्ये मी सिनियर्स लोकांना अप्रोच करत गेलो, विचारत गेलो. त्यानंतर मला तिथे जाण्याची संधी मिळाली. मग मी तिथलं ट्रेनिंग पूर्ण केलं. ट्रेनिंग नंतर मी एक्झाम्स पूर्ण केल्या. एक्झाम्स नंतर फील्डवरती जे काही ट्रेनिंग असतं ते केलं. त्यानंतर मला सबमरीन मध्ये पहिली पोस्टिंग मिळाली. सबमरीन म्हणजे एक पाण्याखालचं एक वेगळं विश्व असतं, की एक सामाजिक जीवनापासून आपण एक कट ऑफ होतो काही काळासाठी आणि कट ऑफ झाल्यानंतर ते एक वेगळं जीवन, की त्या जीवनातली एक मजा जी असते ती संधी किंवा ती अनुभवायची असेल तर मी सांगेल की सैन्य दल किंवा ह्या गोष्टीशिवाय दुसरं काही एक संधी नाहीये. म्हणजे जसं की एक मराठीत म्हटलं जातं आपल्याकडे, की भारतीय सैन्य दल ही एक रोजगाराची संधी आहे. पण रोजगाराच्या संधीपेक्षा ही एक वेगळी जीवनशैली आहे आणि आपण सगळ्यांनी एक वेगळी जीवनशैली म्हणून या दृष्टिकोनातून तिथे जायला हवं, की आपल्या लाईफमध्ये जी युनिफॉर्मिलिटी हवी, जी एक प्रामाणिकता, ऑनेस्टी, तुम्ही कोणाबद्दल दिलेला आदर, एक समाजाप्रती असलेला आदर तुम्हाला, या सगळ्या गोष्टींची जी शिकवण आपल्याला मिळते, ह्या गोष्टींसाठी आपण तिथे यायला हवं. मी तर म्हणेल भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कमीत कमी 2 ते 3 वर्षाची देश सेवा ही कंपल्सरी करणं गरजेचं आहे. त्यातनं आपली खूप सारी डेव्हलपमेंट होतात, खूप साऱ्या गोष्टींची जाणीव आपल्याला मिळते. त्यानंतरून फोर्स मध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या मिळणाऱ्या संधीच, परंतु की एक ठराविक वेळेनंतर आपण कट ऑफ होतो का किंवा बोरिंग होतं का लाईफ आपली, की तेच जसं IT क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, जसं लोक तिथेच कंटिन्यू करत असतात, मी तिथेच करू शकतो का? तर सैन्य दलाने आपल्यासाठी खूप छान संधी दिलेली आहे. प्रत्येक सैन्य दलासाठी पॅरामिलिटरी असो का डिफेन्स फोर्स असो, यासाठी एक आपण आपल्या आयुष्याचा एक ठराविक काळ देऊ शकतो. जसं नौदलाचा एक 15 वर्ष असतो, आर्मीसाठी 17 वर्ष असतो, वायुदलासाठी 20 वर्षाचा असतो. आपल्याला हवा तर पुढे आपण हा कंटिन्यू करू शकतो. पण आपल्या आयुष्यातले हे एक ठराविक काळ दिल्यानंतर आपल्याला परत एक संधी देतं सैन्य दल, की त्यातनं आपण रिटायरमेंट घेऊन किंवा हवं तर आपण पुढे कंटिन्यू करून आपण एक सामाजिक जीवनातून दुसऱ्या आयुष्याकडेही वाटचाल करू शकतो. म्हणजे आपल्या ज्या काही ज्या काही चुकीच्या समज आहेत, की एकदा मिलिटरीत माझा मुलगा गेला किंवा माझी मुलगी गेली, तर ती देशाचीच झाली. त्याचा आणि आमचा काही एक संबंध नसतो. तर ह्या सगळ्या चुकीच्या समजुती मला असं वाटतं, की माझ्या या आजच्या संवादात क्लिअर झालेल्या असतील. आणि सध्या अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. जर आपल्यात करण्याची इच्छा राहिली किंवा जिद्द राहिली, जसं मी सबमरीन फोर्स जॉईन केलं, त्यानंतरून आपण सध्या भारत देश हा जो आहे, स्पेशली मी नौदलाबद्दल थोडं आता सांगू इच्छितो. नौदलामध्ये येण्यासाठी NDA आपल्याला जशी एंट्री मी सांगितली, NDA मध्ये प्लस NA नेव्हल अकॅडमी प्लस 10+2 बीटेक एंट्री इंडियन नेव्हल अकॅडमी इझी माला यासाठी असते. यात प्लस एक टेक्निकल एंट्री असते, प्लस एक इंजिनिअरिंग एंट्री मी जी बोललो. या व्यतिरिक्त मग काय डॉक्टर लोक जाऊ नाही शकत का? मग मी आर्किटेक्चर केलेलं आहे, मी आर्किटेक्चर नाही जाऊ शकत का? मी BSc इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा मी नॉर्मल ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मी BCA केलेलं आहे, मी MCA केलेलं आहे, मग मी नाही जाऊ शकत काय गोष्टींमध्ये? तर नाही, तुम्हाला नौदलाने ही संधी उपलब्ध करून दिलेली. तुम्ही IT क्षेत्रातले आहात तर तुम्ही ऍज अ लॉजिस्टिक ऑफिसर्स म्हणून ग्रॅज्युएशन नंतर अपियर करू शकता. तुम्ही आर्किटेक्चर क्षेत्रातले आहात, तुम्ही शिपिंग बिल्डिंग सेंटरमध्ये जिथे शिप्स बनवल्या जातात ते प्लॅन्स बनवणं, त्याही क्षेत्रात तुम्ही जाऊ शकतात. एक सैन्य दलाचं एक पोर्टल आहे, जसं indiannavy.gov.in, तसं तिघं सैन्य दलांचं, यावरती याबद्दल खूप सारे डिटेल्स माहिती मिळतील. म्हणजे फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग किंवा सायन्सच विद्यार्थी या क्षेत्रात जाऊ शकतो असं काही एक नसून सगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी जाऊ शकतात. परंतु त्यासाठी लागणारी जी तयारी आहे, जी मी माझ्याकडनं जी चुकली इयत्ता 12वी गेल्यानंतर जी गोष्ट मला समजली, ती तयारी आपण ही 8वी 12वी पासून करायला हवी. हीच एक सगळ्यांना विनंती आहे. आणि कोणाला काही प्रश्न वगैरे असतील ते विचारू शकता स्पेसिफिकली या विषयावरती. उपस्थित विद्यार्थी आणि पालक वर्ग, आत्ताच अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये अमित वाणी यांनी खूपच छान नौदलाबद्दल माहिती दिली. नौदलामध्ये जाण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करणार, कोणत्या विषयाचा अभ्यास करणार, तुमच्या प्रती असणारी जिद्द चिकाटी तुम्ही कशी कार्यरत ठेवणार, त्यासाठी तुम्ही सातत्याने एकच काम करत असाल
तर परिपूर्णपणे आपल्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत आपली चिकाटी आपण सोडायचं नाही, हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलंच आहात. नौदलाबद्दल तुम्हाला अधिक माहिती काही पाहिजे असेल तर बोलू शकता, प्रश्न विचारू शकता. उपस्थित विद्यार्थी आणि पालक वर्गातून. हर्षल पवार यांनी हात वर केलेला आहे. हर्षल पवार यांनी आपला माईक अनम्यूट करा आणि बोला. हर्षल पवार. हॅलो सर, मी हर्षली पवार. आता सध्या 11th या स्टँडर्ड मध्ये मी आहे. मला असं जाणून घ्यायचंय की तुम्ही तुमचं करिअरला सुरुवात करताना म्हणजे आर्मी एंट्रीसाठी ज्या एक्झाम असतात त्याच्यापैकी तुम्ही कोणती एक्झाम दिली होती आणि त्याच्यासाठी SSC साठी प्रिपेअर करताना तुम्ही कसं प्रिपेअर केलं? हर्षाली, तू परत प्रश्न विचार. हर्षाली, तुझा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. हर्षाली, आवाज येतोय का? तुझा प्रश्न पुन्हा विचार. हर्षाली पवार. नमस्कार, मी हर्षली पवार. मला अमित सरांकडनं असं जाणून घ्यायचंय की तुम्ही तुमच्या आर्मी एंट्री म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्ही कोणत्या एंट्री थ्रू म्हणजे कोणत्या एक्झाम थ्रू तुम्ही तुमची नेव्हल अकॅडमी मध्ये तुम्ही सिलेक्शन झाला आणि SSC साठी प्रिपेअर करताना तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रिपेअर केलं याबद्दल मला माहिती. बोलू. एक भाषणामध्ये एक संवादामध्ये एक गोष्ट राहून गेली. आपण ज्या काही प्रयत्नांबद्दल बोललो, 12वी नंतरूनच असणाऱ्या संधी, परंतु 10वी इयत्तेच्या आत आपण यासाठी काय करू शकतो, तर आपल्याला ही गोष्ट मला खूप नंतरून कळाली BSc ला असताना. तर यासाठी आपल्याला केंद्र सरकारने खूप छान छान संधी करून दिलेल्या आहेत. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारच्या ह्या सैनिक स्कूल आहेत. एक सातारा सैनिक स्कूल आणि एक चंद्रपूरला सैनिक स्कूल आहे. मागील वर्षापासून या सैनिक स्कूलमध्ये मुलींनाही एंट्री चालू झालेली. यात 2 इयत्तामध्ये संधी असते, एक इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी. यावेळेस आपण त्यांची एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असते, त्या एक्झामला अपियर करून तुम्ही तिथे गेल्यानंतर स्पेसिफिकली ह्या दोघं ऑर्गनायझेशन ज्या आहेत, ह्या दोघं ज्या शाळा आहेत, या पूर्ण सरकारी आहेत आणि ह्या पूर्णपणे आपल्याला NDA साठी तयार करतात. अपियर करू शकतो. 9वीची संधी सुटली त्यानंतरून महाराष्ट्रातील औरंगाबाद इथे SPI म्हणून एक सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट ही एक इन्स्टिट्यूट आहे, जी आपण इयत्ता 10वी नंतरून जो आपल्याला 10वी ते 11वी मधला 2-3 महिन्याचा जो गॅप मिळतो, त्यामध्ये ह्या कॉलेजसाठी आपण एक फॉर्म भरायचा असतो इयत्ता 10वीत असताना. त्यानंतरून इथे 11वी-12वी CBSE पॅटर्न नुसार ते शिकवतात आणि त्यानंतरून ते लोक आपल्याला NDA साठी तयार करून घेतात. ही पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत. म्हणजे ह्या ऑर्गनायझेशनचा खूप रेशो हा NDAच्या मुलांकडे जाण्याचा म्हणजे खूप जास्त प्रमाणात असतो. प्लस एक ऑल इंडिया लेवलवरती एक्झाम असते इयत्ता 9वी साठी, ज्याला आपण रिम्स म्हणतो, जी डेहराडून मध्ये आहे. ह्याही एक्झामसाठी विद्यार्थ्यांनी अपियर केल्यानंतरून पूर्णपणे सरकार त्यांचा खर्च उचलतो आणि तिथून पुढे NDA पर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या काही लागणारे प्रिपरेशन्स आहे, मग ते फिजिकली असो, मेडिकली असो, मेंटली असो, या सगळ्या गोष्टी ह्या ऑर्गनायझेशन करून घेत असतात. थँक्यू. हर्षाली, तुझ्या प्रश्नाचं निश्चितच तुला समाधान मिळालेलं असेल. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो मॅडम. हॅलो. बोला. हॅलो.
बोला. हा, मला असं विचारायचं होतं की भारतीय नौदलामध्ये जे न्यूक्लिअर वेपन वापरले जातात त्याबद्दल काही माहिती सांगता येईल का? हॅलो. हो, हा कुलकर्णी हा मॅडम. हो, बोलते मी. हा. भारतीय नौदलामध्ये जे न्यूक्लिअर वेपन वापरतात त्याबद्दल काही माहिती सांगता येईल का, अशाबद्दलचा माझा प्रश्न होता. मॅडम, तुमचा प्रश्न त्यांना समजलेला नाही, पुन्हा एकदा सांगता का? हो, भारतीय नौदलामध्ये ज्या प्रकारचे न्यूक्लिअर वेपन वापरतात त्याबद्दल काही माहिती सांगू शकतील का? भारतीय नौदलामध्ये न्यूक्लिअर वेपन वापरतात. नक्कीच मॅडम, मला या प्रश्नाचं उत्तर द्यायलाही आवडेल आणि ऍक्च्युली हा खूप मोठा कॉन्फिडेन्शियल विषय आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छितो. सध्या मी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर रिॲक्टर या क्षेत्रातच काम करतोय. भारतीय नौदलामध्ये न्यूक्लिअर वेपन हे आपण वापरतोय आणि बऱ्याच वर्षापासून वापरतही आणलेले. स्पेसिफिकली आपण न्यूक्लिअर वेपन बद्दल बोलायला गेलं तर आपण ही टेक्नॉलॉजी न्यूक्लिअर सबमरीन ह्या क्षेत्रात आणलेली आहे. मी ज्यावेळेस सबमरीन जॉईन केली त्यानंतरून भारतातनं 14 मुलांची आमची निवड झाली होती. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर प्लस DRDO प्लस इंडियन नेव्ही आमचा एक प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आम्ही न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे जे डिझेल इंजिन वगैरे असतात ते पूर्णपणे आपण रिॲक्टर वेपरवरती शफल करतोय. आणि ही टेक्नॉलॉजी आत्ता भारतामध्ये फक्त विशाखापट्टणम इथे आहे. तुम्ही याबद्दल नेटवरती तुम्हाला जास्त माहिती मिळून जाईल. पण ही जी न्यूक्लिअर वेपन टेक्नॉलॉजी ही स्पेसिफिकली आपण शिप मध्ये अजून तरी नाही उतरवलेली आहे. ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे ही आपण सबमरीन मध्येच उतरवतोय आणि तेच आपलं फ्युचर राहणार आहे येणाऱ्या 20-25 वर्षात तरी. थँक्यू अमित. वेलकम. पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांना अजून काही विचारायचंय का? विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित पालक वर्ग, सन्माननीय वर्ग, अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये अमितने नौदलात सेवेची संधी कशी उपलब्ध होऊ शकते याच्याविषयी छान मार्गदर्शन केलेले आहे. नौदलात जाण्यासाठी खरं तर शालेय जीवनापासून विज्ञान विषयाची आवड असणं गरजेचं आहे, हे प्रथमतः त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलंच असेल. आणि तसं बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर आत्ताच सोमवारी 11 एप्रिलला आपल्या शाळेमध्ये फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा आस्वाद आपण घेतलेलाच आहात. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष काही प्रयोगही बघितले, करून बघितलेले आहेत. त्यामुळे निश्चितच तुमच्यामध्ये विज्ञान विषयाची आवड ही निर्माण झालेलीच असेल असं आम्ही समजतो. आणि त्या पद्धतीने तुमच्या अंगी सुद्धा अमित सरांसारखीच जिज्ञासू वृत्ती, संयम वृत्ती, शिस्त, सकारात्मकता आणि अविरत कार्य करण्याची चिकाटी हे सगळे गुण निर्माण व्हावेत अशी छान पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या पद्धतीने अमित सरांबद्दल मला एकच सांगता येईल, तू थकना नहीं, तू रुकना नहीं, तू आगे बढ़ता जा, तू हे वीर जवान, तू हे भारत का लाल, तू हे भारत का लाल. अतिशय समर्पक सोप्या पद्धतीने नौदलामध्ये मुलांबरोबरच मुलींसाठी कशा पद्धतीने संधी उपलब्ध करून देता येईल, कोणत्या विषयाची आवड करायची, एक एक यशाचा टप्पा कसा पार करायचा, आपण कोणत्या पद्धतीने अगदी आनंदाने आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने यश कसं संपादन करू शकतो, हे आपण त्यांच्या बोलण्यातून माहिती मिळवलेलीच आहे.